नमस्कार, मुंबई गुन्हे टाइम्सवर आपले स्वागत. गेल्या 5 महिन्यापासून सुरू असलेल्या वसई न्यू सिद्धिकला हॉस्पिटल नवजात बालक अपहरण प्रकरणात हॉस्पिटलची नर्स अक्सा यांनी केला मोठा खुलासा. हॉस्पिटलकडून चूक झाल्याची मुंबई गुन्हे टाइम्सवर दिली कबुली. डिलिव्हरी दरम्यान पीडित महिला सिद्धिका इब्राहिम शेख हिच्या नावात बदल केला असल्याची हॉस्पिटलला होते माहिती, परंतु हॉस्पिटलने सदर बाब लपवून मोठी चूक केल्याबाबत नर्स अक्सा यांनी केला खुलासा. सदर घटनेची तंतोतंत खबर पाहत रहा मुंबई गुन्हे टाइम्सवर. हॅलो. हॅलो. हा, फोन आलेला. सिस्टर अक्सा बोलतायत का? हा, बोला. नमस्कार, मी रवींद्र आडा बोलतोय, पत्रकार, मुंबई गुन्हे टाइम्स मधून. हा, बोला ना. मॅडम, एक माहिती पाहिजे होती. नालासोपारा पोलीस स्टेशन मध्ये सिद्धिका इब्राहिम शेख या महिलेची एक तक्रार होती. आपण सिद्धिकला हॉस्पिटल मध्येच आहात ना? हा हा हा, तर तिने आम्हाला एक मेल पण केला आहे आपल्या हॉस्पिटल संदर्भात. तिचं बाळ 4 महिन्यापासून आपण तिला दिलेलं नाहीये. हे खरं आहे का? नाही सर, ते तिला दिलं आहे आणि ते पोलीस हगवणे म्हणून त्यांच्या थ्रू सगळं झालेलं आहे. अगवणीची पण आम्ही बोललो या संदर्भात, पण बाळ तर अजून काही रिकव्हर केलेलं नाही त्यांनी. नाही झालंय सर सगळं. ऍक्च्युली तिने सगळं तिच्या काय कोणतरी बॉयफ्रेंड होता, तिच्या थ्रू काहीतरी प्रॉब्लेम झालेला आणि सगळं काहीतरी तिने कोणाला तरी दिलं वगैरे असं सगळं झालेलं. पण ते नंतर तिने घेतलं मग ते. नाही ना, तिने काही घेतलेलं नाहीये. कारण आता आम्ही त्या पोलीस स्टेशनच्या संपर्कात आहोत. विशाल वळवी म्हणून सिनियर पी आहेत ते तिथे. ओके. तर आम्ही संपर्कात आहोत त्यांच्या. अजून तरी मला वाटतं बाळ काय रिकव्हर झालेलं नाही. आणि काय डीड वगैरे काय बनवली का तिने काय अशी? हो, तिने काहीतरी बनवलेलं आहे सगळं, अडॉप्शन वगैरे. अडॉप्शन डीड कुठे? आपल्या हॉस्पिटल मधूनच बनली आहे का? नाही, तिनेच बनवलेलं आहे सगळं. कुठे बनवली ती? सॉरी, बनवली कुठे? तिच्याकडे पोलिसांकडे सगळे ते आहे त्यांचे सगळे डिटेल्स. अच्छा. आणि डॉक्टर कोण आहेत आपले? गॅनक कोण आहे? गॅनकोलॉजिस्ट? डॉक्टर प्रेरणा मोरे. अच्छा. हॉस्पिटल त्यांचंच आहे ना, मोरे मॅडमचं? हो हो. आपण किती वर्षापासून आहेत तिथे? मी गेले आहे आता 25 वर्ष तिकडे त्या हॉस्पिटलला. अच्छा. आणि ही कुणाच्या रेफरन्सने आली होती मॅडम तिथे? ऍक्च्युली ती सिस्टर कोमल म्हणून आहे ना, ते वाटतं त्यांच्या ओळखीने आलेली ते. आणि ते आणि कोणत्या डॉक्टरांचे. कुठले डॉक्टर आहेत? डॉक्टर मी तर पर्सनली ओळखत नाही, पण तिने कोणाच्या तरी थ्रू आली आहे, कोणतरी डॉक्टर आशा वगैरे काहीतरी आहे. आपल्याकडे असेल ना काहीतरी त्यांचं रेकॉर्ड की यांच्या रेफरन्स आमच्याकडे आले? नाही, आमच्याकडे त्याच्या रेकॉर्डनेच ती आली, त्याची डिरेक्टली आलेली. कसं माहितीये का, बघा, आम्हाला तिने जे सांगितलंय किंवा आम्हाला पोलिसांनी सांगितलं, पण आम्हाला त्याच्यामध्ये आपलं काय ओपिनियन आहे ते पण आम्हाला जाणणं गरजेचं आहे. कारण आम्ही ऍज अ मीडिया असल्यामुळे आम्हाला दोन्ही पक्षाकडून आम्हाला माहिती हवी असते. ती म्हणते म्हणून आम्ही त्याच्यामध्ये काय आम्ही छापणार नाहीये किंवा पोलीस म्हणतात म्हणून काय करणार नाही. कसं तुमचाही रोल, हॉस्पिटलचा काय रोल आहे ते पण आम्हाला बघणं गरजेचं आहे. ऍक्च्युली हॉस्पिटलचं काहीच नाही. ती ऍक्च्युली ती कोणत्या तरी सिस्टरच्या थ्रू, म्हणजे कोणत्या डॉक्टरांच्या थ्रू, ती गरीब आहे म्हणून ती आलेली, ते कमी पैशात होईल का वगैरे. आपलं हॉस्पिटलचं काम फक्त ती कमी पैशामध्ये तिची डिलिव्हरी करून दिली. बाकी तिचं ते पर्सनल होतं लुकआउट ते. तिचं काहीतरी तिचं कोणाबरोबर होतं, ते सांभाळू शकत नाही, असं काहीतरी बरंच होतं त्याच्यात प्रकरण. तो गुन्हा दाखल झालेला आहे. तो तिचा कोण बॉयफ्रेंड आहे मला वाटतं, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. पण त्याच्यानंतर हा इन्सिडेंट तिच्यासोबत झालेला आहे हॉस्पिटलमध्ये, असं तिचं म्हणणं आहे. नाही सर, हे सगळं ना तिचं मला मर्जीने सगळं झालेलं आहे. ऍक्च्युली हे आम्ही नंतर सगळं त्याचं ते काढलं आहे. तिने सगळं ते एक्सप्लेन पण केलेलं ती. आणि तुम्हाला आपल्या पोलीस स्टेशनमध्ये काय एन्क्वायरीसाठी बोलवलं होतं त्याच्या स्टेटमेंट? गेलेलो आम्ही, गेलेलो, पण तसं काही नाही, सगळं ते ओके झालेलं. तेव्हा तिने स्वतःहून सगळं कबुली केलेली, हो ते स्वतःहून दिलंय म्हणून. पण ती आमच्या कॅमेऱ्यासमोर तर तिने सगळं आपल्या विरोधात स्टेटमेंट दिलेलं आहे, म्हणून आम्ही त्या संदर्भात पोलीस इन्क्वायरी करतातच आहे. आणि जे डीड बनवलंय ते डीड जर ऑफिशियली डीड आहे का, ते रजिस्टर्ड डीड आहे का, तुम्ही बघितलं ते? नाही माहिती सर, आम्ही बघितलं, म्हणजे तिने जस्ट आम्हाला असं एक दाखवलेलं की आम्ही असं केलंय म्हणून. सो आता तिचे म्युच्युअल अंडरस्टँडिंग सगळं केलेलं होतं. सो आम्ही एवढं काही तिच्यामध्ये एवढं केलं नाही. तिचा काही पर्सनल प्रॉब्लेम आहे का काय, त्यामुळे आमच्या हॉस्पिटलचा तर त्याशी काही संबंध नाही आहे. डीड जे दिलंय ते कुणाला दिलं काय माहिती आहे का, कल्पना आहे तुम्हाला? ती ज्यांनी घेतले त्यांच्याचकडे होतं ते तालुक्यांनी सगळं केलंय. मकवाना म्हणून, जे मकवाना म्हणून एक आहे ना कोमल सिस्टर, तिच्या काहीतरी हजबंडचे फ्रेंड आहेत. मकवाना हे कुठे वास्तव्याला?
राहायला वाटतं भाईंदरला असतात ते. अच्छा. तर सगळं हे त्यांचे ते म्हणजे मकवाना आणि ते जे पेशंट स्वतः आहे ते सगळं जण एकत्र मिळूनच सगळं झालेलं आहे त्यांचं. मग ते आपल्या हॉस्पिटलमध्येच केलं का त्यांनी तिथल्या तिथे? नाही सर, हे ऑलरेडी त्यांचं ना सगळं झालेलं होतं. म्हणजे पूर्ण म्हणजे त्यांना काय करायचं वगैरे आणि नंतर फक्त डिलिव्हरीसाठी आपल्याकडे आलेली आहे. डिलिव्हरीमध्ये तिचं सगळं आपल्याकडे रेकॉर्डला आहे तिचं नाव वगैरे सगळं? नाही, तिने काय केलेलं आपल्याला जेव्हा ती आली ना तिने स्वतःहूनच ज्याला द्यायचं तेच नावाने तिने इथं रजिस्टर केलेलं. त्यापर्यंत आम्हाला माहीतच नव्हतं ते द्यायचं. नंतर आफ्टर डिलिव्हरी तिने डिस्क्लोज केलेलं. फक्त ते माझ्या सून की असं असं आहे तर मी ते देते म्हणून वगैरे, तर हे नाव तसं आहे. तिने कुठलं नाव दिलं होतं तिथे डिलिव्हरीला? जिला दिले वाटतं त्याच्याच नावाने केलंय तिने. काय नाव काय? आता ते नाव पण विसरले म्हणजे. जरा बघा ना, बघून म्हणजे सांगितलं तुम्ही मला परत 5 मिनिटांनी फोन केला तरी चालेल. कारण कसं बघा आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतोय, कारण उगाच कसं हॉस्पिटलवरती किंवा हॉस्पिटलच्या नाही, स्टाफवरती बरोबर. कुणावरती चुकीचा माणूस त्याच्यामध्ये म्हणजे जे योग्य माणसं आहेत ते त्याच्यामध्ये फसले नाही पाहिजे, हे आमचं मत आहे. हो ना सर, ऍक्च्युली हा, जे असंच actual झालेलं ज्यांनी आहे. केलंय आम्हाला त्याच्यावरती गुन्हा पोलिसांनी दाखल पण झाला आम्हाला पाहिजे. हम्म. पण जे निर्दोष असतील ते विनाकारण त्याच्यामध्ये नाही आले पाहिजे, हे आमचं मत आहे. ऍक्च्युली सर. बरोबर. आता तुम्ही कुठून बोलताय? मी मुंबईवरून बोलतोय. मुंबईला माझं ऑफिस आहे गोरेगाव ईस्टला. अच्छा. हा, एक्सप्रेस रोडला. हा हा. ठीक आहे. मी काय नाव आहे तिथून आपलं? रवींद्र आढाव बोलतोय मॅडम. मी रवींद्र आढाव, मी संपादक आहे मुंबई गुन्हे टाइम्सचा. हा, जर तुम्ही पोलीस ओके. स्टेशनमध्ये जरी विचारलं ना माझ्याबद्दल तरी सांगतील ते तुम्हाला. हा, ओके, अगवाने पण चालेल. सांगतील. अगवानेंना चांगलं माहिती आहे माझ्याबद्दल. हा, तर रवींद्र तुम्ही सर जेवढं ना? आम्हाला कोऑपरेट कराल ना तेवढं याच्यामधून आम्हाला पण काहीतरी त्याच्यामध्ये पण मार्ग आम्हाला काढता येईल किंवा आम्हाला पण कळेल काय आम्हाला योग्य ते. हो ना, आम्हाला असं कळवण्यात आलं की सगळं झालेलं आहे, ओके सॉर्ट आउट झालंय म्हणून. आम्हाला असं कोणी कळवलं त्याच्यामध्ये ते? अगवानेंनी? आम्ही गेलेलो तिकडे ना, आम्हाला एक दोनदा बोलवलेलं व्हेरिफिकेशनसाठी. नाही नाही, काय शॉर्ट आउट झालं नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतोय तर मूल पण तिला मिळालेलं नाही. ती बिचारी ऍडमिट आहे, हॉस्पिटलाइज आहे ती टेन्शनमुळे. अच्छा. हो, हम्म. असं आहे तिच्याबरोबर झालेलं. आणि मी बोला हो. कसं हा, तर कसं एकदा तुमचा नंबर ओके. मिळाला म्हणून तुम्हाला विचारूया की मॅडम काय झालं नक्की याच्यामध्ये. अच्छा. नाहीतर मग असं असेल तर ज्यांनी घेतलंय ना हा. त्यांचा मी तुम्हाला नंबर देऊ शकते, म्हणजे ज्यांच्या सुनी झालंय ते. कसं मग तुम्ही डिरेक्टली त्यांच्याशी माझा बोलले ना नंबर तर दिला तरी तेवढं- चालेल त्यांना. तुम्ही जर दिला ना माझा नंबर हा त्यांना नंबर देऊ का त्यांना? चालेल ना मॅडम, चालेल. कसं माहितीये बघा, तुम्ही कोऑपरेट केलं आम्हाला, आता आम्ही तुम्हाला कसं आम्हालाही त्याच्यातून आम्हाला समजेल की नक्की खरं काय आणि खोटं काय. बरोबर. बरोबर ना? ऍक्च्युली ती जी आहे ना पेशंट, म्हणजे आम्हाला तर काय माहित नाही सर. ऍक्च्युली आम्हाला काय त्या पेशंटचं बॅकग्राऊंड माहित नाही. हा. पण आम्ही नंतर जेव्हा आम्हाला हगवणे सरांनी बोलवलं त्याच्यानंतर आम्हाला बरीचशी माहिती मिळाली की ती मुलगी मीच त्या मुलावर काहीतरी केस टाकली, मग त्याच्यानंतर ही सिस्टीमच त्याला बाळाला कोणाला दिला आहे. त्याच्यानंतर मग त्या मुलाने हिच्यावर काहीतरी केस टाकली की हे बाळ विकलं वगैरे. तर इंटरनेट खूप त्यांचं आहे सर. हो हो हो, तिचं कसं माहितीये, हा ती स्टोरी आता मला वाटतं आगवानेंनी सांगितलीच असेल. कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी 376 दाखल झालेला आहे नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये. बरोबर. त्यांच्याकडे ती केस चालू आहे आणि त्या केसमध्ये समजा आता हे मुलाचं प्रकरण मध्ये चाललं. मग तो तपासाचा भाग आहे, कारण आता तो जर 376 दाखल झाला तर त्याच्यामध्ये डीएनएचा प्रकार येतो. मग ते पोलिसांना ते मूल हवंच असतं ना. हो ना, आणि आणलं पण होतं सर त्या लोकांनी. ज्यांनी घेतलंय ना त्यांनी बाळ पण आणलेलं समोर. तर त्यांनी सांगितलं पण की आपण जेव्हा बाळ लागेल तेव्हा आपण लागलं येण्यासाठी. त्याच्यानंतर मग हिला देणार वगैरे सगळं प्रोसिजर कोर्टाने होणार आहे, सगळं झालेलं होतं. ती पण येऊन बघून पण गेलेली सगळं. बरं ऐका ना, सदर जे पर्सन आहेत ते आपले कोण, हिंदू आहेत, कॅथलिक आहेत की कसे आहेत, म्हणजे कोण आहेत? नाही, महाराष्ट्र आहे सर. आणि ही जी सिद्दीका इब्राहिम शेख, ही तर मुस्लिम आहे ना. हाऊ इट इज पॉसिबल? कसं पॉसिबल आहे? मुस्लिमचा जो अडॉप्शन असतं ना त्याच्यामध्ये काही क्लॉज असतात, काही हे असतात, लॉ असतात त्याचे. मुस्लिमचा मुलगा मुस्लिमच घेऊ शकतो, हिंदूचा मुलगा हिंदूच घेऊ शकतो. अच्छा. असे बरेच क्लॉज असतात त्याच्यामध्ये. कसं घेणाराही दोषी आहे, देणारे दोषी असेल. जर तिने तो इच्छेने दिला असेल किंवा काय असेल, बरोबर, किंवा मजबुरीने तिच्या बरोबर झालं असेल, किंवा मग अजूनही काय त्याच्यामध्ये बरेच काही आहेत ना, कारण बरेच असं. आणि हे सगळं कोर्टा थ्रू होतं मॅडम, हे असं नाही होत. कसं तुम्ही बॉन्ड बनवून घेता, एक नॉर्मल आपण एखादा कुठला आपण समजा एक प्राणी जरी घेतला तरी तो पण आपण ऑफिशियली घेतो. तिथे बाळ आहे, बरोबर ना. आणि चाइल्ड ट्रॅफिकिंगचे बरेच मॅटर्स होतात, बरोबर ना. कसं हे गंभीर प्रकरण आहे. याच्यामध्ये कसं हॉस्पिटलने आम्हाला कॉपरेट करावं हॉस्पिटलने, अशी आमची इच्छा आहे. आणि मॅडमला जरी तुम्ही नंबर दिला तरी चालेल. कसं माहिती आहे, हॉस्पिटलने जेवढं आम्हाला कॉपरेट केलं तर आम्ही तुमची बाजू आम्हाला तिकडे मांडता येईल की बाबा नाही असं नाही, असं झालं असेल, बरोबर. आता तिचं काय आहे? तिचं काय, तिला बाजू मिळालेली नाहीये.
ती तिचं आणि आणि तिला तर तर पोलीस वगैरे काहीतरी आमच्या समोर गेलं द्यायला पण तयार आहे, पण तीच येत नव्हती म्हणे. असं काहीतरी चाललेलं का तिला राहायची जागा नव्हती, तिला स्वतःचं घर नव्हतं, ती कुठेतरी आणि कोणाकडे राहत होती. ती सगळं आतमध्ये चाललेलं. म्हणजे आम्हाला काय एवढं डिटेल माहिती नाही त्यांच्याबद्दल. बरं मी काय म्हणतोय, ती तिने जे एंट्री केली आहे तिथे ती कुठल्या नावाने केली? तिने ना ज्याला द्यायचे त्यांच्या नावाने केलेलं आहे. काय नाव आहे त्यांचं? एक उत्तमा म्हणून. उत्तमा सरनेम? मळेकर असं. उत्तमा मळेकर. हम्म. अच्छा, यांच्या नावाने एंट्री केली तिने. म्हणजे हम्म. हे मला वाटतं हे ऍक्च्युली हे लिगल आहे का तुमच्या हिशोबाने, जर तिने असं केलं असेल तर? नाही तिने केलं आपण असं ऍग्री करू की तिने केलं समजा. लिगल नाहीच आहे आणि आम्हाला माहितच नव्हतं सर की हे असं ती देणार वगैरे आहे. ठीक आहे ना. तिथे येऊन तिने हे नावाने एंट्री केली खरी, पण नंतर आम्हाला कळलं. पण ऍक्च्युली आमच्या निर्देशन येऊन आम्ही ते सांगण्यात नाही आलं, हे आमचं तिकडे चुकलं होतं. आपलं चुकलंच आहे. कसं माहितीये का, बघा एखादा पेशंट आपल्याकडे येतोय त्याचं पूर्ण आपण आयडेंटिटी चेक करता, बरोबर? हो. चेक केल्याच्या नंतर आपण त्याचे सोनोग्राफी रिपोर्ट तपासले असतील. तिने लास्ट मोमेंटलाच आलेली सर एकदम. हो मग सोनोग्राफी रिपोर्ट आणले असतील ना तिने? सोनोग्राफी रिपोर्ट घेऊन आली होती. हो मग त्याच्यावरती काय नाव होतं? तिचं ते आईकडचं नाव आणि तिने ते मला हे पण सांगितलं आम्हाला की हे माझ्या मम्मीकडचं नाव टाकलंय म्हणून. नाही सोनोग्राफी रिपोर्ट वरती काय नाव होतं तिचं? तिचं ते नाव होतं सिद्धिकाचं म्हणून. सिद्धिका ना? मग ते नाव जर तिथे होतं तर मग ते कसं आपण त्याच्यामध्ये ऍक्सेप्ट केलं? तेव्हा तिला पोलीस आपण तिला जमा करू शकत होतो, कारण हॉस्पिटल आहोत आपण कसं एक रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याकडे आहे की असे कुठले पेशंट येत आहेत, चुकीचे पेशंट येत आहेत. इथे कुठेतरी हॉस्पिटलचं नाव खराब होऊ शकतं, आपल्या स्टाफचं नाव खराब होऊ शकतं. याच्यामध्ये आपण तिला तात्काळ तिथेच तिला पोलिसांना बोलून तिला जमा केलं असतं, समजा जर ती चुकीचं करते. ऍक्च्युली ते आम्हाला ना सर एवढं आमच्या डोक्यात क्लिक आलंच नाही सर. सिरियसली सांगतोय. जेव्हा नंतर आम्हाला हे तेव्हा तिचे सगळं चालू झालं आणि तिने काही नाही, ती स्वतःहून एवढी म्हणजे स्वतःला लाचार आणि हे समजत होती की मला खूप प्रॉब्लेम आहे. एखादा व्यक्ती येतो ना, भले तो आपल्या समोर ड्रामा करत असेल किंवा तो खरंच लाचार असेल, तरी आपलं काम काय आहे, आपण एखादा चल आपल्याला संशयित वाटला, हा व्यक्ती संशयित वाटते, ती आपण पोलिसांना बघून बाबा पोलिसांना बोलून पण हे करू शकतो ना, व्हेरीफाय. नाही म्हणजे ती एवढी कॉन्फिडन्स होती ना सर की म्हणजे ती म्हणत होती की नाही ये तो मेरा पहिला मम्मी की जगह नाम था, इसके लिए मैंने वो डलवाया, मेरे को ध्यान में नहीं आया, असं ती म्हणत होती. म्हणजे खूप काही गोष्टी ती अशी एकदम ह्याच्या फॉर्मली म्हणत होती ती. आता ते जे हॉस्पिटल आपलं तिथून काय ट्रान्सफर केलं का दुसरीकडे? हो आधी ते होतं ना सिद्धार्थ, पण त्या मॅडमनी आता नवीन घेतलंय बंगली हॉस्पिटलला. अच्छा, नवीन घेतलंय का? तर ठीक आहे. आता बघा ज्यांनी घेतलं, जर तुम्ही त्यांना माझा संपर्क नंबर, कॉन्टॅक्ट नंबर दिला तरी चालेल, बोलून घेऊ त्यांच्याशी पण. आणि मला काय अजून काय माहिती हवी असेल तर तुम्हाला फोन केला तर चालेल ना? हो सर चालेल. तुम्ही कॉपरेट करा. बाकीचं काय मी पोलिसांच्या संपर्कात आहे, तुम्ही वाटलं तर त्यांना विचारू शकता. अशा व्यक्तीने मला फोन केला होता, सांगतील तुम्हाला. ओके चालेल. ओके मॅम, ओके, थँक्यू.